मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनव्हर्स फंक्शन थेरम व त्यावरील काही एक्झाम्पल सॉल्व केले. आता आपण एक्सरसाइज 1.2ला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल fx यूजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन x इक्वल f इनव्हर्स ऑफ y इन द फॉलोइंग. फर्स्ट प्रॉब्लेम, y इक्वल रूट ऑफ x. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोघं साईडला जर आपण स्क्वेअर केलं तर नेक्स्ट स्टेप मिळेल वाय स्क्वेअर इक्वल एक्स. याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. वी गेट 2 टाइम वाय इक्वल dx अपॉन dy. Then by using inverse function theorem, dy upon dx equal 1 upon dx upon dy, where dx upon dy does not equal 0. Next step, 1 upon dx upon dy ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2y, ती आपण या ठिकाणी पुटअप करू. dy upon dx equal 1 upon 2 टाइम y. आता या ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू ठेवू. देअरफॉर dy upon dx इक्वल 1 upon 2 टाइम रूट x. हे झालं याचं फायनल आन्सर. सेकंड प्रॉब्लेम, y इक्वल रूट ऑफ 2 मायनस रूट x. याला आपण स्क्वेअर करून घेऊ. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी गेट. याला जर स्क्वेअर केलं पुढची स्टेप मिळेल वाय स्क्वेअर इक्वल 2 मायनस रूट एक्स. देअरफॉर रूट एक्स इक्वल 2 मायनस वाय स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. वी गेट 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स इंटू dx अपॉन dy इक्वल 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2y चा डेरिव्हेटिव्ह होईल 2 टाइम y. नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स इंटू dx अपॉन dy इक्वल मायनस 2y. आता हा 2 रूट एक्स इकडे डिवाइडला आहे, या साईडला मल्टिप्लायला होईल, म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल dx अपॉन dy इक्वल मायनस 2y मल्टिप्लाय 2 रूट एक्स. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल मायनस 4 रूट ऑफ x इंटू y. हा मिळाला आपल्याला dx अपॉन dy. देन बाय यूजिंग इनवर्स फंक्शन थेरम, dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन dx अपॉन dy, वेअर dx अपॉन dy नॉट इक्वल 0. आता या ठिकाणी आपण dx अपॉन dy ची व्हॅल्यू पुटअप करू. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन मायनस 4 रूट एक्स इंटू y. आता इथे y ची व्हॅल्यू ठेवून घेऊ, म्हणजे फायनल स्टेप मिळेल dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन मायनस 4 रूट एक्स, आणि आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स. हे झालं याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 4, y इक्वल लॉग ऑफ 2x मायनस 1. याला आपण हा लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये दिलेला आहे, याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये लिहून घेऊ. ई रेस टू वाय इक्वल 2x मायनस 1. देअरफॉर ई रेस टू वाय हा मायनस 1 इकडे प्लस होऊन जाईल, प्लस 1 इक्वल 2x. देअरफॉर x इक्वल ई रेस टू वाय प्लस 1 अपॉन 2. ही आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू वायने. डिफरन्शिएट
with respect to y. We get dx upon dy equal 1/2 पुढे येऊन जाईल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to y plus 1 इक्वल 1/2 इंटू e raised to y चा डेरिव्हेटिव्ह होईल e raised to y. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेम असतो आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह येईल 0. Therefore dx upon dy equal e raised to y upon 2. Then by using inverse function theorem, dy upon dx equal 1 upon dx upon dy, where dx upon dy not equal 0 equal 1 upon dx upon dy ची व्हॅल्यू ठेवू आपण e raised to y upon 2 equal 2 upon e raised to y. हा मिळाला dy upon dx. नंतर e raised to y ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, ती या ठिकाणी पुटअप करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy upon dx इक्वल 2 upon 2x minus 1. हा मिळाला फायनल डेरिव्हेटिव्ह. त्याचप्रमाणे आपण प्रॉब्लेम नंबर 5 समजून घेऊ. y इक्वल 2x plus 3. इथे हा प्लस 3 या साईडला मायनस होईल, म्हणजे पुढची स्टेप येईल y minus 3 इक्वल 2x. नंतर हा 2 इकडे मल्टिप्लायला आहे, या साईडला डिवाइडला आला, म्हणजे y minus 3 upon 2 इक्वल x. नंतर याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्टिव्ह y ने, म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल 1/2 dy ऑफ y minus 3 इक्वल dx अपॉन dy. नंतर yचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1 येतो आणि 3चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे 1/2 इन अ ब्रॅकेट 1 minus 0 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इक्वल dx अपॉन dy. म्हणजे आपल्याला dx अपॉन dy मिळाला 1/2. देन बाय युजिंग इनवर्स फंक्शन थेरम, dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन dx अपॉन dy, वेअर dx अपॉन dy नॉट इक्वल 0. नंतर पुढच्या स्टेपला आपण dx अपॉन dy ची व्हॅल्यू पुटअप करू 1/2, म्हणजे dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन 1/2, म्हणजेच लास्ट स्टेप मिळेल आपल्याला dy अपॉन dx इक्वल 2, कारण हा डिवाइडला आहे वरती जाताना मल्टिप्लायला होईल. सेकंड क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, y इक्वल x² इंटू e raised to x. याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. We get dy upon dx equal x square into derivative of e raised to x plus e raised to x into derivative of x square to x equal x square into e raised to x plus 2x into e raised to x. हा मिळाला आपल्याला dy upon dx. इथून आपण x इंटू e raised to x कॉमन काढून घेऊ, म्हणजे इथे राहील x प्लस 2, कारण इथून x इंटू e raised to x कॉमन काढला, इथे राहिला x आणि इथे राहिला 2, म्हणजे हा मिळाला आपल्याला dy अपॉन dx. देन बाय युजिंग इनवर्स फंक्शन थेरम, dx अपॉन dy इक्वल 1 अपॉन dy अपॉन dx, वेअर dy अपॉन dx नॉट इक्वल 0. आता या ठिकाणी आपण dy अपॉन dx ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dx अपॉन dy इक्वल 1 अपॉन x इंटू e raised to x इन अ ब्रॅकेट x प्लस 2. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह. सेकंड प्रॉब्लेम, y इक्वल x इंटू cos x. याला सुद्धा आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. Differentiate with respect to x. We get dy upon dx equal x into cos चा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन ऑफ x प्लस cos ऑफ x इंटू x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1, म्हणजे आपल्याला नेक्स्ट पार्ट मिळेल cos ऑफ x प्लस आहे म्हणून पुढे लिहून घेऊ मायनस x इंटू साइन ऑफ x. हा मिळाला आपल्याला dy upon dx. Then by using inverse function theorem,
dx upon dy equal 1 upon dy upon dx, where dy upon dx not equal 0. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1 अपॉन dy अपॉन dx ची व्हॅल्यू ठेवून देऊ cos ऑफ x मायनस x इंटू साइन ऑफ x. हा मिळाला आपल्याला dx अपॉन dy फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 3 y इक्वल x इंटू 7x. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट dy upon dx equal x into 7 raised to x into log of 7. 7 raised to x चा डेरिव्हेटिव्ह घेतला प्लस 7 raised to x into x चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल x into 7 raised to x into log of 7 plus 7 raised to x. इथून आपण 7 raised to x जो आहे तो कॉमन काढून घेऊ. म्हणजे इथे राहील x इंटू लॉग ऑफ 7 प्लस 1. हा मिळाला आपल्याला dy अपॉन dx. देन बाय यूजिंग इनवर्स फंक्शन थेरम dx अपॉन dy इक्वल 1 अपॉन dy अपॉन dx, वेअर dy अपॉन dx नॉट इक्वल 0. आता या ठिकाणी आपण dy अपॉन dx ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. म्हणजेच dx upon dy equal 1 upon 7 raised to x in a bracket x into log 7 plus 1. ही झालं याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 5 y इक्वल x इंटू लॉग x. याला सुद्धा डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल x इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन x प्लस लॉग ऑफ x कॉन्स्टंट x चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल x x कॅन्सल होऊन जाईल 1 प्लस लॉग ऑफ x. हा मिळाला आपल्याला dy अपॉन dx. देन बाय यूजिंग इनवर्स फंक्शन थेरम dx अपॉन dy इक्वल 1 अपॉन dy अपॉन dx, where dy upon dx not equal 0. आता याच्यामध्ये आपण dy upon dx ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ 1 प्लस लॉग ऑफ x. हा मिळाला आपल्याला dx अपॉन dy. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन नंबर 3 फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यूज at the points indicated against them. Problem number 1 y equal x raised to 5 plus 2x cube plus 3x at x equal 1. सुरुवातीला आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट dy अपॉन dx इक्वल x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह होईल 5 इंटू x रेज टू 4 प्लस 2 इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होईल 3x स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल 5 इंटू एक्स रेज टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. हा मिळाला आपल्याला dy अपॉन dx. देन बाय यूजिंग इनवर्स फंक्शन थेरम dx upon dy equal 1 upon dy upon dx, where dy upon dx not equal 0. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू. dy upon dx ची जर व्हॅल्यू ठेवली नेक्स्ट स्टेप होईल dy upon dx upon dy equal 1 upon. आता इथे आपण dy अपॉन dx ची व्हॅल्यू पुटअप करतोय 5x रेज टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. हा मिळाला आपल्याला डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy. नंतर आपल्याला पॉईंट दिलेला आहे ॲट पॉईंट x इक्वल 1. अगोदर आपण y फाइंड आउट करून घेऊ. y इक्वल जिथे जिथे x आहे तिथे आपण 1 पुटअप करू. 2 इंटू
वन क्यूब प्लस 3 इंटू 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1 प्लस 2 प्लस 3 इक्वल 6. म्हणजे y मिळाला आपल्याला 6. बघा या ठिकाणी ॲट x इक्वल 1साठी आपण y फाइंड आउट करून घेतला सुरुवातीला. y इक्वल 1⁵ प्लस 2 इंटू 1 क्यूब प्लस 3 इंटू 1. इथे आपण x रिप्लेस केला 1 ने. नंतर नेक्स्ट स्टेप होईल 1 प्लस 2 प्लस 3 देअरफॉर y इक्वल 6. आता पुढच्या स्टेपला आपण हा जो डेरिव्हेटिव्ह आहे dx अपॉन dy तो फाइंड आउट करू ॲट y इक्वल 6ला. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1/5 इंटू इथे सुद्धा आपण x रिप्लेस करायचा 1 ने. 6 इंटू 1² प्लस 3. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1/5 प्लस 6 प्लस 3 इक्वल 1/14. हा मिळाला आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ॲट दी पॉईंट y इक्वल 6. या पद्धतीने आपण हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. सेकंड प्रॉब्लेम y इक्वल e⁻x प्लस 3x प्लस 2 ॲट x इक्वल 0. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट dy अपॉन dx इक्वल e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x राहील प्लस 3 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला e⁻x प्लस 3. हा मिळाला आपल्याला dy अपॉन dx. देन बाय यूजिंग इन्व्हर्स फंक्शन थेरम dx अपॉन dy इक्वल 1 अपॉन dy अपॉन dx वेअर dy अपॉन dx नॉट इक्वल 0. आता या ठिकाणी आपण dy अपॉन dx ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल 1 अपॉन e⁻x प्लस 3. ॲट अ पॉईंट x इक्वल 0 या पॉईंटला आपण y ची व्हॅल्यू काढून घेऊ. y इक्वल e⁻0 प्लस 3 इंटू 0 प्लस 2. इथे आपण x रिप्लेस केला 0 ने. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल e⁻0 ची व्हॅल्यू 1 मिळते. 1 प्लस 0 प्लस 2 इक्वल 3. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला या ठिकाणी 3. आता आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू ॲट द इंडिकेटेड पॉईंट. देअरफॉर dx अपॉन dy ॲट y इक्वल 3 इक्वल 1 अपॉन e⁻0 प्लस 3. आता इथे x रिप्लेस केला आपण परत 0 ने कारण x ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dx अपॉन dy ॲट y इक्वल 3 इक्वल 1 अपॉन 1 प्लस 3. म्हणजे आपल्याला फायनल स्टेप मिळेल dx अपॉन dy ॲट y इक्वल 3 इक्वल 1 अपॉन 4. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह.